आपण बनवणार आहे काळा वाटाणा पुलाव। त्यासाठी काळे वाटाणे मी 7-8 तास भिजत घातलेले, तांदूळ धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे आणि तेल तापायला ठेवलेले आहे कुकरमध्ये। आता तेल तापलं की त्यात थोडेसे जिरे आणि खडे मसाले टाकायचे। खडे मसाले चांगले भाजले त्यात कांदा आणि कढीपत्ता घालायचा। कांदा आता चांगला लाल करून घ्यायचा। आपला कांदा गुलाबीसर झाला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची। दोन मिनिटं परतून घ्यायची ती पण। आता त्यातच टोमॅटो टाकायचा। टोमॅटो टाकून तो पण परतून घ्यायचा। आता त्यात थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर सुद्धा त्यातच टाकायची। परतून घ्यायचं। आपले वाटाणे त्यात घालूयात आता। वाटाणे घालून झाकण ठेवूया 2 मिनिटं। वाटाणे चांगले त्यात शिजून देऊयात। वाटाणे परतून झाले, त्यात आता आपला तांदूळ घातला, तो थोडा मिक्स करून घेऊयात। आता त्यात 1 वाटी तांदूळ आहे तर 2 वाटी पाणी घालूयात। 2 वाट्या पाणी टाकलं, मीठ टाकलं, मिक्स करून घेऊयात चांगलं। आणि झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या, मग आपला पुलाव तयार। हे बघा, आपला काळा वाटाणा पुलाव तयार झालेला आहे। एकदम मोकळा फडफडीत झालेला आहे। अशा पद्धतीने एकदा करून बघा। आवडला तर रेसिपीला पेजला लाईक, शेअर, फॉलो करा।